नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. अत्यंत महत्त्वाच्या 2 मार्च 2025च्या जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडी त्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. खूप महत्त्वाचा ठरणारा व्हिडिओ, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा. ओके. 2 मार्च जेवढे पण प्रश्न असतील ते आपण बघूयात, त्याचं विश्लेषण बघूयात. आपण विचारांची दिशा बदला, दशा तुमच्या आपोआप बदलली जाईल. त्यामुळे जोपर्यंत आपली विचार करण्याची काही पातळी वाढवत नाही, विचार करण्याची पातळी आपण रुंदावत नाही, तोपर्यंत आपली जी काही मते आहे ती कुंठित राहणार आहे. आणि जोपर्यंत आपण हे एक्सपांड करतो, आपण जेवढं जास्त आपण एमपीसीचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही कमीत कमी क्लास 3 क्लास 4 तरी पोस्ट नक्की मिळवू शकाल. ओके, चला याच विचारांसह स्वागत करतो. सुरू करतो महत्त्वाच्या लेक्चरचा पहिला प्रश्न. नुकतेच भारतातील पहिले सोलर साऊंड बॉक्स कोणत्या कंपनीने लॉन्च केलेलं आहे? हे कुठलं असेल? हे सोलार किंवा सौर ऊर्जेवर चालणारा साऊंड बॉक्स आहे. तुम्ही कधीही पेटीएम करा किंवा फोन पे करा किंवा भारत पे करा, त्या ठिकाणी केल्यानंतर तुम्ही फोन पे केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला समोरचा जो ज्या ठिकाणी स्कॅनर तुम्ही स्कॅन करून पैसे पे करताय त्या समोरच्या बाजूला एक वाचतो की पेटीएम वरती 50 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद, किंवा भारत पे वरती 100 रुपये प्राप्त झाले, धन्यवाद, वगैरे वगैरे, फोन पे वरती एवढे प्राप्त झाले. ती जी मशीन आहे ना, ती मशीन जो त्याला आपण तो साऊंड बॉक्स, थोडक्यात ती जी मशीन आहे ती सोलार वरती चालणारी आहे आणि पहिलं सोलार साऊंड बॉक्स लॉन्च केलं आहे पेटीएम या कंपनीनं. पर्याय क्रमांक 1. ओके, पेटीएम करो. ओके, पेटीएम कंपनी महत्वाचं लक्षात ठेवा. ओके, पेटीएम सर्वांना माहिती असलेली कंपनी, जिथे आपण पेटीएम करत असतो. खूप कमी जण वापरतात, सगळ्यात जास्तीत जास्त आपण फोन पे आणि गुगल पे वगैरे वापरत असतो, पण भारत पे पण आले. भारत पे पण तुम्ही नक्कीच वापरू शकता. पेटीएम कंपनी 2010 मध्ये सुरू केली होती. त्याचं हेडक्वार्टर आहे नोएडा या ठिकाणी. ठीक आहे, नोएडामध्ये याचं हेडक्वार्टर आहे पेटीएमचं. आणि याचे काय संस्थापक होते, संस्थापक आणि सध्याचे याचे सीईओ दोन्ही एकच व्यक्तिमत्व. त्यांचं नाव आहे विजय शेखर शर्मा. ओके, विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे कोण आहेत? सध्याचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत. जे संस्थापक म्हणतात तर काय हरकत नाही, पेटीएमचे. लक्षात त्यांनी सुरू केलं सोलर साऊंड बॉक्स. ह्याच्या पद्धतीचा साऊंड बॉक्स असतो बघा, हे अशा पद्धतीचं तुम्ही बघितलं असेल. हे जे साऊंड बॉक्स आहे हे आता सौर ऊर्जेवरती, सोलर एनर्जीवरती चालणार आहे. मग सौर ऊर्जा म्हटल्यानंतर एक 2 पॉईंट आपल्याला नक्की आठवतात. पहिला पॉईंट, भारतात पहिलं फर्स्ट सोलर एटीएम कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे, भारतात पहिलं सौर एटीएम कोणत्या ठिकाणी आहे? त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, ज्याला म्हणतो आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्स, याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? 2 पॉईंट तुमच्यासाठी. एक, भारतातील पहिलं सोलर एटीएम कोणत्या ठिकाणी असेल तर ते आहे आपलं नेल्लोर या ठिकाणी. ओके, नेल्लोर या ठिकाणी भारतातील पहिलं सोलर एटीएम आहे. नेल्लोर आंध्र प्रदेशमध्ये येतं. आणि जो आयएसए आहे त्याचं हेडक्वार्टर गुरुग्राम या ठिकाणी. गुरुग्राम या ठिकाणी आहे. समजतं? हे 2 पॉईंट सोलर म्हटलं की कमीत कमी एवढं आलं पाहिजे. कर्नल नाही. ओके, सौर, तुम्हाला सोलर म्हटलं ना, सोलर एटीएम म्हटलं आहे. सोलर एटीएम हे नेल्लोर या ठिकाणी येतो. विजय शेखर शर्मा, व्हेरी गुड. त्याच्या व्यतिरिक्त भारतातील 100% पहिलं 100% सौर ऊर्जेवर चालणारं मंदिर कुठलं असेल? 100% सौर ऊर्जा, 100% सौर ऊर्जा चालणारं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणतं आहे? आणि अशाच प्रकारचं 100% सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ कुठलं असेल? पहिलं. 2 प्रश्न. 100% सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं विमानतळ आणि पहिलं मंदिर कुठलं आहे? पहिलं मंदिर आहे कोणार्कचं सूर्य मंदिर. कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, जे की ओडिसामध्ये येतं. आणि पहिलं विमानतळ आहे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट, जे की केरळमध्ये येतं. समजतं का? चला आणखी एक क्वेश्चन विचारतो. भारतातील पहिलं सौर सीमा गाव कुठलं असेल? भारतातील फर्स्ट, इथं लिहितो की भारतातील पहिला फर्स्ट सौर सीमा गाव कुठलं असेल? ओके, सौर सीमा गाव कुठलं असेल भारतातील पहिलं? आणि भारतातील पहिलं 100% सौर चालणारं गाव कुठलं असेल? 100% 24/7 करा. ओके, 24/7 सौर ऊर्जेवर चालणारं गाव कुठलं असेल? सौर ऊर्जेवर चालणारे गाव कुठलं असेल? हे 2 गाव, जो दोन्ही पण गाव गुजरात राज्यामध्ये येतात. कुठं? गुजरात राज्यामध्ये येतात. पहिलं जो गाव आहे ना, पहिलं गाव, हे पहिलं गाव आहे सौर सीमा गाव. मसाली नावाचं गाव आहे. कुठलं? मसाली नावाचं गाव, गुजरात राज्यामध्ये तो मसाली गाव. आणि 24/7 चालणारं किंवा 24 तास चालणारं भारतातील पहिलं गाव कुठलं असेल? तर तो गाव आहे आपला मोढेरा. कुठला आहे? मोढेरा हे गाव आहे. आणि मोढेरा पण कुठे येत असेल? याच गुजरात राज्यामध्ये येतो. आणखी एक क्वेश्चन विचारतो. मग भारतातील पहिलं गाव कुठलं असेल? फर्स्ट पहिलं गाव कुठलं असेल? तो सौर किचन गाव आहे. सोलर किचन गाव. सोलर किचन गाव कुठलं असेल?
तर भारतातील पहिलं सौर किचन गाव आहे ते म्हणजे बांचा. कुठला आहे? बांचा आहे, मध्य प्रदेशमध्ये येतो. हे 3 अतिरिक्त पॉइंट बिलकुल विसरायचं नाही. मसाले गाव, मोढेरा गाव आणि बांचा हे तिन्ही पण जे गाव ते सौर ऊर्जेशी संबंधित त्याच्याशी निगडीत हे आहेत 3 पॉइंट. विजय शेखर शर्मा विसरायचं नाही. आणि जे रिसेंटली पहिले घडामोडी घडले तर न्यूज मधले त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून डिक्लेअर झालं होतं पारपार नावाचं, जो की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये येतो. भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर ते करण्यात आलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी, नवी दिल्ली येथे. भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? हे भारतातील पहिलं रोड ट्रेन आहे, लक्षात ठेवा. त्याचं उद्घाटन करण्यात आलं आपल्या नागपूरमध्ये. भारतीय नौदलाच्या गुलदार या जहाजापासून भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम आणि जो काही एक प्रवाळ म्युझियम बनवण्यात आलंय, तर तो कृत्रिम प्रवाळ म्युझियम म्हणतो पण त्याला, ते बनवण्यात आलंय आपल्या महाराष्ट्र या ठिकाणी. गुलदार लक्षात ठेवा, गुलदार जहाज. ओके, नेक्स्ट महत्वाचं आहे बाबा रामचंद्र. आणि आज जे मी तुम्हाला क्वेश्चन लावले ते हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन लावले होते, इतिहासामध्ये प्रश्न लावलेले आहेत. बाबा रामचंद्र यांनी किसान सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? तर हे केले अवध या ठिकाणी. ओके, अवधचा नवा सुद्धा उद्भवला सर्वांना माहिती असेल इतिहासामध्ये. संपूर्ण आशियाचे पहिले वृत्तपत्र अशा शब्दामध्ये मुंबईहून निघणाऱ्या कोणत्या वर्तमानपत्राचा गौरव केला जातो? हा क्वेश्चन विचारलं आणि ऑप्शन मध्ये जर कुठलं द बेंगॉल गॅझेट असलं तर लक्षात ठेवा तुम्ही पहिल्यांदा त्याला करणार, कारण तुम्ही वाचताय अर्धवट. तुम्ही काय वाचताय? संपूर्ण आशियाचे पहिले वृत्तपत्र. चला आपलं गोल करताय वापस येऊन जर बघताय तर अरे मुंबई म्हणून विचारलेलं आहे, तर मुंबई मधलं वेगळं आणि द बेंगॉल गॅझेट बंगाल मधलं होतं ना. ठीक आहे, कदाचित ह्याच्यापेक्षा पण अगोदरचं आहे, परंतु मुंबई मधून कुठला पहिला असेल तर तो आहे टाइम्स ऑफ इंडिया, जो ज्याला म्हटलं जातं की ऍक्च्युली तेच पहिलं असं आहे क्रमानुसार आपल्या इसवी सणानुसार असं नाही. समजतं, नंतर पण सुरू झालंय पण महत्व त्याला जास्त प्राप्त झालंय द टाइम्स ऑफ इंडियाला. टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया ह्याला संपूर्ण आशियाचं पहिलं वृत्तपत्र असं आपण म्हणू शकतो. लोकमान्य टिळक यांच्या होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते? हे होते जोसेफ बॅप्टिस्टा. जोसेफ बॅप्टिस्टा. जोसेफ बॅप्टिस्टा हे होते लोकमान्य टिळक यांच्या होम रूल लीगचे अध्यक्ष आणि सचिव होते न ची केळकर. सचिव होते न ची केळकर. 1916च्या आणि बेझंट यांच्या होम रूल लीगचे सचिव कोण होते बाबा? तर ते होते जॉर्ज अरुंडेल. जॉर्ज अरुंडेल हे होते सचिव. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. नुकतेच कोणत्या राज्याने सलग 3ऱ्या वर्षी भारतातील पक्षी संख्येमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? म्हणजे भारतामध्ये पक्षी गणना झाली असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त पक्ष्यांची संख्या आढळलेली आहे? तर तो राज्य आपलं पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 2. ओके, पक्षी लक्षात ठेवा, बर्ड ज्याला म्हणतो आपण, किंवा पक्ष्यांविषयीची जेवढी पण सर्वात जास्त संख्या आहे ते पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. मग पश्चिम बंगालची काय राजधानी आहे? ती आहे कोलकाता. राजधानी कुठली असेल पश्चिम बंगाल विषयीची? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे. आणि ममता बॅनर्जी हे तर मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आणि सी व्ही आनंदा बोस हे कोण असतील पश्चिम बंगालचे? हे तर गव्हर्नर किंवा राज्यपाल म्हणा. हे तर मुख्यमंत्री, हे तर राज्यपाल, हे आहे राजधानी. अच्छा, पश्चिम बंगालची राजधानी कोणत्या नदीच्या काठी असेल? पश्चिम बंगालची राजधानी कोणत्या नदीच्या काठी असेल? तर ते हुगळी. हुगळी नदी आहे जी वितरिका आहे गंगा नदीची. गंगा नदीची वितरिका हुगळीच्या काठी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येतं. पश्चिम बंगाल याच राज्यामध्ये सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आहे. त्या सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशामध्ये सर्वात जास्त पक्ष्यांची संख्या आहे, लक्षात ठेवा. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश. ओके, आणि ह्याला हे एक रामसर स्थळ पण आहे आणि हे एक व्याघ्र प्रकल्प पण आहे, एक राष्ट्रीय उद्यान पण आहे. भरपूर काय काय आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे, व्याघ्र प्रकल्प आहे, रामसर स्थळ आहे, राष्ट्रीय उद्यान आहे, सर्व काही आहे. सुंदरबन बस लक्षात ठेवा पश्चिम बंगाल. समजतं का? हा पण कळतो पश्चिम बंगाल विषयीची. आणि दार्जिलिंग पण आहे जो चहासाठी प्रसिद्ध आहे पश्चिम बंगाल मध्ये. बर्ड मग आता पक्षी आहे. मग पक्षी बर्ड मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतो आपण? बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं? तर हे व्यक्ती आता डॉक्टर सलीम अली. डॉक्टर
सलीम अली यांना म्हणतो आपण पक्षी पुरुष भारतातील. मग बर्ड विषयीतलं स्वतंत्र बर्ड ॲटलास लॉन्च केलंय कोणत्या राज्यानं? बर्ड ॲटलास लॉन्च करणारं भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल? तर तो राज्य आहे केरळ. भारतातील पहिलं पक्षासाठीचं बर्ड ॲटलास कोणी लॉन्च केलंय? केरळ राज्याने लॉन्च केलेलं आहे. आणि मग भारतातील पहिलं फर्स्ट बर्ड पक्ष्यांसाठीचं रेड लिस्ट जारी करणारं पहिलं राज्य कुठलं असेल? फर्स्ट राज्य. ओके, कुठलं काय म्हणतो मी? पक्ष्यांसाठी स्वतंत्र पक्ष्यांसाठीचं रेड लिस्ट जारी करणारं पहिलं राज्य कुठलं असेल? तर याचं पण आन्सर आहे केरळच. केरळच आहे. मग डॉक्टर सलीम अली यांच्या नावानं राष्ट्रीय उद्यान कुठं आहे बाबा? डॉक्टर सलीम अली यांच्या नावानं डॉक्टर सलीम अली यांच्या नावानं जो नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर तो आहे जम्मू काश्मीरमध्ये. आणि डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य येतो गोवामध्ये. हा पॉईंट कळतं, इथपर्यंत कळालं. मग जो आपला महाराष्ट्र आहे इथं कळलं बघा. तिसऱ्यांदा हे सर्वात जास्त पश्चिम बंगालमध्ये पक्षी आढळलेले आहेत. संपूर्ण जगाच्या जवळपास 543 स्पेसी पक्ष्यांची विविध प्रजाती त्या ठिकाणी सापडतात, लक्षात ठेवा. आणि जो आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचं राज्य पक्षी कुठले असेल? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कुठला आहे? तर तो आहे हरियाल किंवा हरावत असं आपण त्याला म्हणतो. दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग जो भारत आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कुठला असेल? तर तो आहे मोर. चला, कोण सांगतं? मोर हा भारताचा राष्ट्रीय होण्यापूर्वी यापूर्वी भारताचा राष्ट्रीय पक्षी कुठला होता? ओके, भारताचा राष्ट्रीय पक्षी कुठला होता? मोर होण्याच्या पूर्वी भारताचा राष्ट्रीय पक्षी कुठला असेल? तर तो आहे राजहंस होता मोर होण्याच्या पूर्वी. त्याच्यानंतर हा मोर बनला आहे. समजता हा पॉईंट कळाला? पश्चिम बंगाल कळालं? नेक्स्ट पुढचा प्रश्न. 1913 मध्ये पेटीलँड अमेरिका या ठिकाणी हिंदी असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर ते केलं होतं लाला हरदयाळ यांनी स्थापना केली आहे पेटलँड या ठिकाणी हिंदी असोसिएशनची. सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना कोणी केली आहे? हे तर लाला लजपत राय यांनी होम रूल लीग भारतामध्ये अॅनी बेझंट यांनी लोकमान्य टिळक, परंतु अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी कोणी स्थापना केले तर ते आपले लाला लजपत राय. नेक्स्ट, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे औद्योगिक धोरण केव्हा जाहीर झालेलं आहे? हे केव्हा औद्योगिक धोरण जाहीर झालं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर? तर आहे 1948 मध्ये पहिलं औद्योगिक धोरण आलेलं होतं. कोणत्या कायद्याने भारतामध्ये निवडणुकीचे तत्व हा घालून देण्यात आलं होतं? 1892चा हा चार्टर ऍक्ट आहे. जो सर्वात पहिलं विचारलं तर 1892. समजतं? कळलं हा पॉईंट? 1991 नाही, ते नवीन शैक्षणिक धोरण आलं. नवीन शैक्षणिक धोरण म्हणतो, माझ्या डोक्यामध्ये NEPच आहे. ओके, न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ना, हे 2020 आहे. परंतु तुम्ही जे म्हणता ना LPG मॉडेल, नवीन औद्योगिक धोरण जे आहे ना, नवीन औद्योगिक धोरण ज्याला आपण LPG मॉडेल म्हणतो, पण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, हे आलं होतं 1991 मध्ये. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा. समजता? तो वेगळा नाही, हे तुम्हाला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिलं विचारलेलं आहे 1948. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे. नुकतेच इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड 2025 विजेते कोणी पटकावलेलं आहे? इंडियन सुपर लीग जे आहे ते फुटबॉलचे आहे. सर्वात पहिल्यांदा पॉईंट हा लक्षात ठेवा. इंडियन सुपर लीग जी काय स्पर्धा होती ती फुटबॉलशी संबंधित आहे. मग इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड जी स्पर्धा आहे ना, ती स्पर्धा कोणी जिंकली असेल? तर ती मोहन बागान फुटबॉल क्लबनं जिंकला आहे. मोहन बागान सुपर जायंट असं आपण त्याला म्हणतो, जे उपविजेता ठरला ओडिसा. ओके, ह्याला उपविजेता म्हणजे ओडिसाला हरवून त्यांनी जिंकलेलं आहे. ओडिसाला हरवलं ह्यांनी मोहन बागानं, आणि मग मोहन बागान जिंकलेला आहे. लक्षात ठेवा. जी काय फायनल मॅच पार पडली याची, फायनल मॅच पार पडली होती कुठं? कुठं पार पडली होती? हे ओडिसा या ठिकाणी पार पडलं आहे. ओडिसा या ठिकाणी हे पार पडली होती फायनल मॅच, लक्षात ठेवा. इंडियन सुपर लीग. अच्छा, मग ISL आणि इंडियन सुपर लीग ही वेगळी स्पर्धा. ओके, इंडियन सुपर लीग ISL जे आहे 2024 ची, याचं विजेता कोण असेल? ISL 2024 विजेता कोण असेल? इंडियन सुपर लीग 2024 विजेता आहे, तर तो म्हणजे आपला मुंबई FC ने जिंकलं होतं. हा प्रश्न वेगळा बरं का.
इंडियन सुपर लीग जो आहे 2024चा तो मुंबई FC मुंबई फुटबॉल क्लब जिंकलेलं होतं आणि जो सिल्ड स्पर्धा आहे ती मोहन बागान सुपर जायंटने जिंकलेलं आहे. मग फुटबॉल विषयीचे 2-3 कप तुम्हाला माहिती पाहिजे. फुटबॉल विषयीचे जे 2-3 कप IMP आहेत, एक आहे आपलं संतोष ट्रॉफी आहे, दुसरा आहे ड्युरँड कप. संतोष ट्रॉफी आणि ड्युरँड कप हे दोन्ही पण काय आहेत आपले फुटबॉल संबंधित आहेत 2 कप. याच्या व्यतिरिक्त मग फिफा आहे. फिफाचं जो वर्ल्ड कप होणार आहे आता फिफाचं 2026चं वर्ल्ड कप होणार आहे. कोणत्या ठिकाणी होणार आहे? 2026चं वर्ल्ड कप होणार आहे कुठं? तर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशामध्ये फिफाचं वर्ल्ड कप होणार आहे, जो दर 4 वर्षांनी होतो. आणि फिफा जो हेडक्वार्टर आहे याचं मुख्यालय येतो ज्युरिच या ठिकाणी. ज्युरिच स्वित्झर्लंड या ठिकाणी फिफाचं मुख्यालय येतो. हा पण समजतोय. हा पण कळाला. मोहन बागान सुपर जायंटनं इंडियन सुपर लीग विनर जिंकलेला आहे. सिल्ड ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा जिंकलेला आहे. चला, रिसेंटली झालेले काही न्यूज मध्ये असलेले क्रीडाविषयी बघत आपण. नुकत्याच टाटा स्टील मास्टर्स 2025चा विजेता कोण असेल तर तो आर प्रज्ञानंदा. टाटा स्टील मास्टर्स 2025चा विजेता आहे आर प्रज्ञानंदा. अंडर 19चं महिलाचं T20चं वर्ल्ड कप कोणी जिंकलं असेल तर तो आपला भारतानं जिंकला आहे अंडर 19चा. आणि जो 2024 मध्ये T20चं पुरुषांचा जो मेन वर्ल्ड कप आहे तो पण भारतानं जिंकलेला होतं दक्षिण आफ्रिकेला हरवून. त्यानंतर BCCIचा कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर हे व्यक्ती आता सचिन तेंडुलकर. आणि BCCIचा कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार ज्यांना भेटलं होतं असे व्यक्तिमत्व होते एक पद्माकर शिवलकर. याचं देखील नुकताच निधन झालेलं आहे. 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025चा विजेता कोण असेल तर तो आहे पृथ्वीराज मोहोळ. आणि ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारा भारतातील पहिला राज्य कुठलं असेल तर तो आहे आपला बिहार. ग्रामीण क्रिकेट लीग त्यांनी सुरू केलेलं होतं. कामा हॉस्पिटल मुंबईला आहे. कामा हॉस्पिटल कोणी बांधून दिलेलं आहे? कामा हॉस्पिटल बांधून होतं पेस्तनजी. नाव थोडंसं अवघड आहे. पेस्तनजी होर्मुसजी कामा यांनी बांधून दिलेलं आहे हे हॉस्पिटल. त्यानंतर फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स म्हणून कोणाला ओळखलं जातं? फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स म्हणतो आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना. न्यायमूर्ती MG रानडे, महादेव गोविंद रानडे. मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय कोणतं ठरलेलं आहे? म्हणजे मुंबईमध्ये तर पहिलं महाविद्यालय आहेच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठलं महाविद्यालय जो महाराष्ट्रातील पहिलं आहे तर तो डेक्कन कॉलेज. डेक्कन कॉलेज आहे. डेक्कन कॉलेज कुठे आहे? डेक्कन कॉलेज हे तर पुण्यामध्ये. पुण्यातला डेक्कन कॉलेज. राष्ट्रजनक ही पदवी कोणाला प्राप्त झालेली होती? राष्ट्रजनक कोणाला म्हणतो आपण? हे तर लोकमान्य टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना म्हणतो आपण राष्ट्रजनक. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला ऑफशोअर विमानतळ कोणत्या ठिकाणी बांधला जाणार आहे? ऑफशोअरचा अर्थ कळतो? ऑफशोअर म्हणजे काय? जमिनीच्या बाहेर आहे. ऑनशोअर म्हणजे काय? जमिनीवरती. आणि ऑफशोअर म्हणजे काय? समुद्रामध्ये. थोडक्यात समुद्रामध्ये हे पहिलं विमानतळ बांधलं जाणार आहे आणि आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, मुंबईमध्ये ऑफशोअर आहे, लक्षात ठेवा. ऑफशोअर विमानतळ हे मुंबईमध्ये स्थापन होणार आहे. मुंबईमध्ये कुठं विचारलं तर तेच अरबी समुद्रामध्ये, समुद्रामध्ये त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. आणि मुंबईमध्येच संपूर्ण भारतातील पहिलं विमानतळ होतं. ओके, संपूर्ण भारत जर म्हटलं भारतामधील पहिलं विमानतळ कुठलं असेल? संपूर्ण भारतातील पहिलं विमानतळ, फर्स्ट विमानतळ कुठलं आहे तर तो जुहू विमानतळ. जुहू विमानतळ आहे जो की मुंबईमध्येच येतो. आणि मुंबईचा सध्याच्या घडला मुंबई विमानतळाचं नाव काय असेल तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. समजते, हे आहे आपल्या जो अरबी समुद्र आहे त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे विमानतळ. विमानतळ भरपूर म्हणजे भरपूर आहेत. 1-2 सांगतो या ठिकाणी. इथं सांगतो. एक असं विमानतळ जो राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? राजीव गांधी यांच्या नावाने विमानतळ कोणत्या ठिकाणी येतो? दुसरा आहे चौधरी चरण सिंग
यांच्या नावाने मात्र कोणत्या ठिकाणी आहे? चौधरी चरण सिंग यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? त्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? इंदिरा गांधी यांच्या सगळे विमानतळ आहेत यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? त्यानंतर गोपीनाथ बोर्डोलाई विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? गोपीनाथ बोर्डोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? त्यानंतर राजीव गांधी झालं, राजीव गांधी, चौधरी चरण सिंग, इंदिरा गांधी. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? 6वं भगतसिंग, सरदार भगतसिंग यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? भगतसिंग यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? त्यानंतर आहे भगतसिंग झालं, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी? त्यानंतर बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बिजू पटनाईक सांगा. त्यानंतर आहे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी येतं? त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? राजर्षी शाहू महाराज यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी, आंतरराष्ट्रीय नाही पण विमानतळ आहे ते, कोणत्या ठिकाणी येतो? त्यानंतर दी बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? त्यानंतर आहे चिपी विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? चिपी विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? त्यानंतर चिपी विमानतळ, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, बरेचसे आता भरपूर विमानतळ झाले. तर त्यानंतर आहे शेख अल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बस कमीत कमी तुम्हाला एवढे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. थोडं सोपे तुम्हाला सांगितलेलं आहे. एक राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादमध्ये येतं. हैदराबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तुम्हाला दिसतोय हा कलर ब्लॅक घेऊ, ठीक आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठं आहे? हे येतं हैदराबादमध्ये आहे. त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौला येतं, लखनौला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्लीला येतं, दिल्ली या ठिकाणी आहे. गोपीनाथ बोर्डोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटीला येतं, आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी आहे. गोपीनाथ बोर्डोलाई. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसीला येतं, वाराणसीला येतं लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ. भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे येतं? हे येतं भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं आपलं चंदीगडला, चंदीगडला आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबादला येतं, ठीक आहे, अहमदाबादला आहे, अहमदाबादला हे वालं. ह्याच्या व्यतिरिक्त बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ हे येतं ओडिसामध्ये आहे. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे येतं पोर्ट ब्लेअरला, तर आता नवीन नाव आहे श्री विजयपुरम अंदमान निकोबारमध्ये, श्री विजयपुरम अंदमान निकोबारची राजधानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरला आहे, नागपूरला आहे. राजेश शाहू महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोल्हापूरला आहे, कोल्हापूरला आहे. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई दिबा पाटील आहे. चिपी विमानतळ सिंधुदुर्गला आहे, सिंधुदुर्ग चिपी विमानतळ. शेख अल आलम आहे श्रीनगरला, श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये येतं शेख अल आलम. सगळे पॉईंट विमानतळावरती कळाले. त्याला एकदा रिव्हिजन व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचं, आपत्तीचा महासागर असे वर्णन कोणत्या दुष्काळाचे केलं होतं? एक ओडिसामध्ये दुष्काळ आला होता, ओडिसामध्ये दुष्काळ आला होता 1866 मध्ये. ह्या दुष्काळाला म्हणतो आपण काय? आपत्तीचे महासागर. मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना केव्हा आणि कुठे झालेली आहे? ठीक आहे, मोहमेडन लिटररी सोसायटी स्थापना कोलकाता या ठिकाणी झालेलं आहे. कुठे झाले? कोलकाता या ठिकाणी झालं आहे. कधी? 1873ला. 1873 कोलकाता या ठिकाणी झालेलं आहे. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? मद्रास महाजन सभेची स्थापना करण्यात आली होती 1874ला. 1874ला मद्रास महाजन सभा. ढाका अनुशीलन समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ढाका जी बांगलादेशची राजधानी ढाका
त्या ठिकाणी त्याची स्थापना आहे. याची स्थापना करण्यात आली 1904 मध्ये. 1904 मध्ये ढाका अनुशीलन समिती आहे, लक्षात ठेवा. बिहारी दास त्यांनी त्याची स्थापना केलेली होती. पुढचा क्वेश्चन आहे, नुकत्याच आलेल्या संख्येनुसार भारतातील सर्वाधिक गिधाडांची संख्या ही कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात जास्त गिधाड ची जी काय संख्या आहे ती कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर ते आहे आपला मध्य प्रदेश. ओके, पर्याय क्रमांक 3. सर्वात जास्त गिधाडांची संख्या, गिधाड करता तुम्हाला गिधाड वल्चर म्हणतो आपण त्याला. ओके, VULTURE ज्याला आपण म्हणतो वल्चर. वल्चर म्हणजे काय? गिधाड. आणि गिधाड यांना म्हणतो आपण सफाई मित्र किंवा पृथ्वीचे सफाई कामगार असेही म्हणतात त्यांना. ओके, पृथ्वीचे सफाई मित्र किंवा पृथ्वी सफाई कामगार. कारण पृथ्वीवरती किंवा कोणत्याही ठिकाणी आपल्या धर्तीवरती कोणत्याही ठिकाणी जर एखादं गाय मेलेला आहे, म्हैस मेलेला आहे, कुत्रा मेलेला, काहीतरी मेला असेल ना, तर गिधाड बघा तुम्ही आले की 10 मिनिटांमध्ये फस्ट सगळं मोकळं. तर त्या ठिकाणी ते सडलं कुजलं तर सगळं वास दुर्गंध पसरेल, त्यापेक्षा गिधाड सगळं खाऊन टाकतात. म्हणजे आपलं टोटल फिनिश, स्वच्छ झाला जागा. म्हणून त्याला पृथ्वीचं सफाईचं मित्र असे आपण म्हणतो. मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त गिधाडांची संख्या आहे. मग मध्य प्रदेशमध्ये आणखी कशाची संख्या आहे सर्वात जास्त? मध्य प्रदेश सर्वाधिक चित्ता पण आहेत. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक काय काय असतील? एक आहे चित्ता. सर्वात जास्त चित्ता भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये येतात. सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशमध्ये येतात, लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त आता गिधाडांची संख्या पण मध्य प्रदेशमध्ये येतात. हे 2 पॉईंट तर बिलकुल लक्षात ठेवायचं आहे. अजून एक, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक काय बाबा? मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वनांची संख्या पण आहे. वने पण मध्य प्रदेशमध्येच येतात. राजधानी भोपाळ आहे. मुख्यमंत्री सर्वांना माहिती असेल मंगूभाई पटेल. ओके, मोहन यादव हे मुख्यमंत्री येतात आणि मंगूभाई पटेल हे मध्य प्रदेशचे कोण आहेत? राज्यपाल आहेत. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेश राज्याला लागलेला आहे. असे एकूण महाराष्ट्रातील किती जिल्हे असतील? तर 8 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागलेला आहे. फक्त सांगतो, लिहून देत नाही. 8 जिल्हे बघा: नंदुरबार, धुळे, बुलढाणा, जळगाव. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया असे 8 जिल्हे आहेत. सीमा मध्य प्रदेश राज्याला आहे. टोटलपणे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान एक मोठी अशी पर्वताची रांग आहे, त्याला म्हणतो आपण सातपुडा पर्वताची रांग. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान सातपुडा पर्वताची रांग आहे, लक्षात ठेवा. सातपुडा पर्वताची रांग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये सेपरेट पर्वताची रांग आहे, ते म्हणजे विंध्य पर्वत. विंध्य पर्वत आहे आणि विंध्य पर्वतामध्येच सर्वोच्च शिखर जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये येतं. त्याचं नाव आहे सद्भावना शिखर, गुडविल पीक म्हणतो आपण. आणि सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे ना, तर तो धूपगड. 1352 मीटर उंची धूपगड हे मध्य प्रदेशमध्ये येतो. सातपुडा पर्वत रांगेमध्येच मध्य प्रदेशमध्ये पंचमढी नावाचं एक थंड हवेचं ठिकाण पण आहे. पंचमढी थंड हवेचे ठिकाण कुठे येतं? हे मध्य प्रदेशमध्ये येतो. गिधाड करतं. गिधाड सर्वात जास्त कुठे असतील? आपल्या मध्य प्रदेशमध्ये. हे अशा प्रकारचे हे गिधाड आहेत. आणि अजून एक, भारतातील पहिलं गिधाड संरक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील पहिलं गिधाड संरक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी येत असेल? तर ते आहे आपला उत्तर प्रदेशमध्ये, गोरखपूरला. गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये येतं भारतातील पहिलं गिधाड संरक्षण केंद्र. हा पण पॉईंट विसरायचा नाही. चलो, 1918 मध्ये महात्मा गांधीजी यांच्या मदतीने कोणी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेची स्थापना केली होती? तर हे व्यक्तित्व ॲनी बेझंट. यांचं नाव आहे ॲनी बेझंट. 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना कोणी केलेली होती? 1915 मध्ये आहे ही हिंदू महासभा आहे. पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय त्यांनी त्याची स्थापना केलेली होती. राजा राममोहन राय यांचे मूळ आडनाव काय होतं? राजा राममोहन रायांचं मूळ आडनाव काय असेल? तर ते आहे बॅनर्जी, बंडोपाध्याय. बॅनर्जी असं होतं. गांधी सेवक संघाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? गांधी सेवक संघाची स्थापना आहे 1923 मध्ये. गांधी सेवक संघ 1923. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच पंतप्रधानांचे 14वे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेलं आहे? त्यांनी हे 14वे प्रधान सचिव आहेत. प्रधान सचिव करतो तुम्हाला, प्रधान सचिव करतं पंतप्रधानांचे मुख्य सचिव बनले थोडक्यात हे प्रधान सचिव. तर ते आता पूर्वी होते आरबीआयचे गव्हर्नर, आता बनले तर प्रधान सचिव शक्तिकांत दास. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य गव्हर्नर होते.
मुख्य गव्हर्नर होते शक्तिकांत दास, 25वे गव्हर्नर होते. ठीक आहे. आता म्हणले तर 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा. हे म्हणले आता आरबीआयचे 26वे मुख्य गव्हर्नर, 26वे मुख्य गव्हर्नर संजय मल्होत्रा आता नवीन बनलेले आहेत. अजय कुमार भल्ला हे बनले आता मणिपूरचे राज्यपाल. मणिपूरचे राज्यपाल बनले तर अजय कुमार भल्ला. समजतं. पूर्वी होते नृपेंद्र मिश्रा, पूर्वी होते, त्यांच्या ठिकाणी आता शक्तिकांत दास बनले आहेत 14वे प्रधान सचिव. आता एक 2-3 पॉइंट मी इथे छापतो. ओके. आता जे आपलं सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचे नवीन 51वे सर्वोच्च न्यायालय थांबा सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण बनले असतील ते सांगा. पहिला पॉइंट. दुसरा, भारताचे नवीन मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण बनले तर मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष नवीन कोण बनले असतील. भारताचे नवीन मुख्य मानवाधिकार आयुक्त कोण बनले तर हा एक दुसरा पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा पॉइंट, नवीन कॅग कोण बनले तर कॅग नवीन भारताचे नवीन कॅग कोण बनले छापा पटकन. नवीन कॅग कोण बनलेत मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष. सेबीचे अध्यक्ष कोण बनलेत नवीन सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत संजय खन्ना, संजय मिश्रा कुठे येतात. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे 51 सरन्यायाधीश कोण बनले असतील हे 2-3 पॉईंट सांगा. चला उत्तर. एक, सर्वोच्च न्यायालयाचे 51 सरन्यायाधीश बनले तर न्यायमूर्ती संजीव खन्ना. ठीक आहे. संजीव खन्ना हे ओके मध्ये. संजीव खन्ना. मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले असतील तर त्यांचं नाव आहे व्ही रामसुब्रमण्यम. हे मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष. तुहिन कांता पांडे सेबीचे अध्यक्ष आहेत. तुहिन पांडेय हे म्हणले तर नवीन तुहिन कांता पांडे हे म्हणले सेबीचे अध्यक्ष. कॅग कोण बनले कॅग संजय मिश्रा. अच्छा. ओके. कॅगचे अध्यक्ष कोण असतील संजय कुमार मिश्रा. समजतं. सगळे पॉईंट लक्षात ठेवा. एमपी आता शक्तिकांत दास 14वे प्रधान सचिव हे ते शक्तिकांत दास. क्रांती योगिनी या नावाने टोपणावाने कोणाला ओळखलं जातं. क्रांती योगिनी हे आहेत भगिनी निवेदिता. भारतीय वर्तमानपत्राचे राजकुमार म्हणून कोणाला ओळखलं जातं हे कृष्णदास पाल यांना म्हणतो आपण भारतीय वर्तमानपत्राचे राजकुमार. संजय कुमार मिश्रा बरं का ते. त्यानंतर गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या छत्तीसगडमध्ये. घासीदास यांनी सतनामी पंथाची स्थापना कोणत्या राज्यात केली होती तर हे छत्तीसगडचे होते. छत्तीसगड राज्यामध्ये होते गुरु घासीदास. गुलाम घराण्याचा संस्थापक कोण आहे. गुलाम घराण्याचा संस्थापक कोण असेल तर तो आहे ओके कुतुबुद्दीन ऐबक. हा कुतुबुद्दीन ऐबक आहे. कुतुबुद्दीन ऐबक जो गुलाम म्हणून भारतामध्ये आला होता आणि भारतामध्ये तो गुलाम घराण्याची स्थापना केला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी निवडले गेलेले पहिले दिव्यांग व्यक्ती जॉन मॅकफॉल यांचा संबंध हा कोणत्या देशाशी आहे. ओके. जॉन मॅकफॉल हे कोणत्या देशाचे होते. हा बघा अंतराळ स्थानकासाठी म्हणजे इंटरनॅशनल
स्पेस स्टेशन म्हणतो आपण, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे ISS साठी निवडले गेलेले पहिले दिव्यांग व्यक्ती आहेत जॉन मॅकफॉल. त्यांचा संबंध आहे ब्रिटनचे, ते युकेचे आहेत. ठीक आहे, ते युकेचे. आणि ह्याला कुणी पाठवलेलं आहे? यांना पाठवलेलं आहे. यांना पाठवले आहेत युरोपियन स्पेस एजन्सीच्या माध्यमातून हे गेलेले आहेत. युरोपियन स्पेस एजन्सी, युरोपची स्पेस एजन्सी, जसं भारताचं इस्रो आहे ना तसं युरोपियन स्पेस एजन्सीच्या माध्यमातून ते गेलेले आहेत. युरोपियन स्पेस एजन्सी लक्षात ठेवा. जॉन मॅकफॉल ब्रिटनचे येतं. अच्छा, ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनले असतील? ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनले तर त्यांचं नाव आहे कीर स्टारमर. कीर स्टारमर म्हणलेत. लंडन ही त्याची राजधानी आहे, जी की थेम्स नदीच्या काठी आहे. कुठं? थेम्स नदीच्या काठी आहे. आणि मग भारताचे पहिले व्यक्ती कोण असतील जे अंतराळात जाणार आहे? भारताचे पहिले व्यक्ती कोण आहेत जे अंतराळात गेलेले आहेत? अंतराळात गेले, त्यांचं नाव आहे राकेश शर्मा. राकेश शर्मा. आणि या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी निवडले गेले भारतीय व्यक्ती कोण असतील? ओके, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी निवडले गेलेले भारतीय व्यक्ती कोण असतील? तर त्यांचं नाव आहे सुधांशु शुक्ला किंवा शुभांशु शुक्ला म्हणतो आपण. भारतीय व्यक्ती आहेत शुभांशु शुक्ला. लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्वाचा आहे. शुभांशु शुक्ला हे भारताचे व्यक्ती जे आंतरराष्ट्रीय स्पेस. सुधांशु शुक्ला हे आहेत जॉन मॅकफॉल. दिल्ली येथील कुतुब मिनारचे बांधकाम कोणी पूर्ण केलं? कोणी सुरू केलं नाही, पूर्ण कोणी केलं असेल त्यात अल्तमश आहे, जो कुतुबुद्दीन ऐबकचा कोण आहे? हा जावई आहे. त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकाने कोणत्या ठिकाणी 2.5 दिनकी झोपडी जी इमारत आहे ती बांधलेली होती, मशीद बांधलेली होती. 2.5 दिनकी झोपडी बांधलं होतं कुतुबुद्दीन ऐबकने, बांधलेलं आहे अजमेरला. कुठलं? अजमेर, राजस्थान या ठिकाणी बांधलेलं होतं. नालंदा जो विद्यापीठ आहे हा उद्ध्वस्त करणारा कुतुबुद्दीन ऐबकाचा सेनापती कोण आहे? बघा, नालंदा विद्यापीठ पूर्णपणे तोडलं असा व्यक्ती कोण आहे जो नालंदा विद्यापीठ पूर्ण तोडला? जो ऐबकाचा कोण होता? हा सेनापती होता. त्याला म्हणतो आपण बख्तियार खिलजी. बख्तियार खिलजी त्याचं नाव आहे. अल्तमशची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? हे आहे कुतुब मिनारच्या परिसरामध्ये, दिल्लीला. कुतुब मिनारचा जो परिसर आहे, कुतुब मिनारचा परिसर, त्या परिसरामध्ये दिल्ली या ठिकाणी आहे. ओके, कुतुब मिनारच्या परिसरामध्ये दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी शून्य भेदभाव दिन हा केला जातो. दरवर्षी असतं शून्य झिरो डिस्क्रिमिनेशन डे म्हणतो आपण, किंवा शून्य भेदभाव दिवस हा असतो 1 मार्चला, पर्याय क्रमांक 1. ओके, 1 मार्चला जसेच तसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. झिरो डिस्क्रिमिनेशन डे म्हणतो आपण 1 मार्चला साजरा केला जातो. मार्च महिन्यातील जेवढे पण दिवस आहेत त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. ठीक आहे, मार्च महिन्यातील जेवढे पण दिवस आहेत त्यांच्यावरती नजर टाकूयात आपण. 1 मार्चला आहे शून्य भेदभाव दिवस किंवा जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला आहे जागतिक वन्यजीव दिन, राष्ट्रीय संरक्षण दिन किंवा जागतिक श्रवण शक्ती दिवस. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन किंवा यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 6 मार्चला असतो SRPF चा रेझिंग डे. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 9 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 10 मार्चला असतो राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला आहे समता दिवस. 13 मार्चला आहे राष्ट्रकुल दिन किंवा जागतिक मूत्रपिंड दिन. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला आहे भारतीय अमेरिकन कौतुक दिवस किंवा राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्चला. त्यानंतर आहे 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस, आनंद दिवस आणि जागतिक सामाजिक अधिकार स्मृती दिवस. चिमणी दिवस किंवा आनंद दिवस हे दोन तरी कमीत कमी लक्षात ठेवा 20 मार्चला. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस आणि जागतिक कविता दिवस. वन आणि कविता हे दोन तरी कमीत कमी लक्षात ठेवा. 22 मार्चला असतो जागतिक जल दिवस. 23 मार्चला IMP आहे जागतिक हवामान दिवस किंवा शहीद दिवस आहे, भगतसिंग राजगुरू सुखदेवांना फाशी देण्यात आली. 24 मार्चला आहे जागतिक क्षयरोग दिवस. 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिवस. 20च्या पुढचे सगळे तरी कमीत कमी तुम्हाला हे लक्षात पाहिजेच, फिटच पाहिजे हे वाले. लास्टला 27 मार्च रंगभूमी दिवस. दिल्लीच्या तख्त्यावर बसणारी पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण असतील? त्यांचं नाव आहे रजिया सुलतान. रजिया सुलतान. खिलजी घराणा आहे, ह्या खिलजी घराण्याचा संस्थापक कोण असेल? तर तो आहे जलालुद्दीन खिलजी. जलालुद्दीन
खिलजी असं त्याचं नाव आहे. ओके, जलालुद्दीन खिलजी, खिलजी घराण्याचे संस्थापक. इसवी सन 1296 मध्ये देवगिरीवरती आक्रमण कुणी केलं सर? तर तो आहे अल्लाउद्दीन खिलजी. तर तो व्यक्ती आहे अलाउद्दीन खिलजी. अलाउद्दीन खिलजी. तोता ए हिंद म्हणून कोणाला ओळखलं जातं? तोता ए हिंद म्हणतो अमीर खुसरो याला. अमीर खुसरो याला म्हणतो आपण काय? तोता ए हिंद, अमीर खुसरो. हे तुमचे अत्यंत महत्वाचे प्रश्न, महत्वाचं जी के. मागच्या किंवा कालच्या लेक्चरचं रिव्हिजन पण करणं तितकंच महत्वाचं आहे. चला रिव्हिजन वरती एक नजर टाकूयात आपण. नुकतेच महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांची कोणाची निवड झाली बाबा? संतोष दानवे आहेत, अंबादास दानवे यांचे सुपुत्र. नुकतेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे राहुल कुल यांची. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो 28 फेब्रुवारी. सुपर क्लीन लीग 2025 मध्ये सर्वात स्वच्छ शहर कुठलं असेल 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये? तर तो आहे इंदोर. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे? तर ते आपला महाराष्ट्रामध्ये. S&P स्टँडर्ड अँड पुअर्स नुसार ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग 2025 मध्ये समावेश होणारा भारतातील पहिला बँक कुठला असेल? तर तो आहे येस बँक. मुंबई येथे कोणाच्या हस्ते एक देश एक बंदरचे उद्घाटन करण्यात आलं? हे व्यक्ती सर्वानंद सोनोवाल. नुकतेच नासाने सौर वायूचा अभ्यास करण्यासाठी एक मिशन लॉन्च केले, तर तो मिशन कुठला असेल? तो आहे पंच मिशन. पंच मिशन. ओके, चला हे तुमचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. ह्याचं मी PDF पण देतो तुम्हाला, PDF पण नक्कीच तुम्ही बघून घ्यायचं आहे. ओके, चला थांबत आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तुमच्या मित्रापर्यंत पण शेअर, आणि दर महिन्याला रिन्यू तुम्हाला काय करायचं? नक्की करायचं आहे. कोण आहे बाबा लाईव्ह एकदा चेक करतो आणि मग थांबूयात आपण. ओंकार, अजय कुऱ्हाडे, संध्या राठोड, निखिल कोरेवार, गीतांजली, शिवकुमार लांडगे, सचिन सावडे. ओके, चल थांबत आपण आता. थांबूयात, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. थँक्यू, जय हिंद. हो, आज रात्री युट्यूबला लेक्चर आहे.